सरपंच करे मला सुट्टी द्या ना. आईला तू सुट्ट्याच माग बनवस त्या. अरे तुझं काम कमी सुट्ट्या जादा झाल्या. काल माहिती तुला 17-12 सुट्ट्या. याचं लग्न त्याचं लग्न सारे लग्न खात येणला. आता जागरण गोंधळ खाल्ले ना आता काय सुट्ट्या आजच्या सुट्टीचा विषयच वेगळा आहे. काय आज मला उशील भेटायला जायचंय. हे आरती उषाबाई तुझ्या संग बोला ना काय म्हणा कशाला तर भेटायला सारखं सारखं जाऊ दे नको जाऊ. नाही नाही जायचं मस्तपैकी भेटतो खुशी खुशीत जातो तिच्या संग गुलू गुलू बोलतो आणि तिला घेऊन येतो. हा, तुला ती प्रत्येक वेळेस झाडूनी मारी ती विसरला का तू काय नको जाऊ तिकडं. अहो, प्रेमानं मारे ती सरपंच ती. हा जाऊ द्या ना मला. नाही रे वाळू नाही जायचं काम पडले तिथं तुला दिसत नाहीत का काम कामावर पडोऱ्या घातल्यात राव मला जायचं म्हणजे जायचं राव सरपंच तुम्ही कसं कळून घेत नाहीत राव. काय कळायचं त्याच्यात त्या भुसाऱ्याच्या पाठीमाग भुसाऱ्याच्या बाहेर सगळा कांदा पडलाय पातीने झाकून ठेवलाय तो कांदा सगळा आत भरायचा आहे व्यवस्थित त्याचे सगळं sorting. तो भुसारा पेटू द्या आणि तिकडे कांदा सोडू द्या मला नाही मला सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे पण काय एवढं तुला सुट्टीत पडलंय राव? मला तिला भेटायला जायचं राव. अहो, काय असं जा ना 4 दिवसांनी भेटायला. नाही नाही आजच जायचंय. उगा तुम्हाला सुट्टी मागितली का तुम्ही पुढचं रान आणता मला सुट्टी देत नाही. मी कधीतरी सुट्टी मागतो का तुम्हाला या कधीतरीच तू एक मागतो. काम कर ना ह्या काय? सुट्ट्या काढू सर त्या उषाबाईलाच घेऊन ये ना इथं. आता ती आहे ना म्हणून तर मला भेटायला जावं लागत अधून मधून. काय झालं काय येत नाही ती आता कधी म्हणते तिकडं नांदायचंच नाही मला. नांदायचं नाही तुम्ही कवा तिकडे दारू पिऊन पडता तिला सांगत अरे बाई नाही दारू पित मी. एक काम करावं लागेल हा आपण उषाबाईलाच इकडे घेऊन येऊ. हा हा मी आयडिया लावितो काय? तू एक काम कर तू याच्या नाही व्हायचं तू घंटेला घेऊन ये सोबत. घंट्याला हा, आणू का? इथंच बसलेलो मी नाही जात आज आहे ना आज तुझं आहे ना उषा जवळ येत नाही तो मी जागाच सोडित नाही. हा चालेल बघ आता तू मी येच घंट्याला घेऊन. घेऊन येतो. तू येच घेऊन म्हणजे फक्त. उशा नक्की जाणता तुम्ही. आता अरे तू मग मी सुट्टी घेणार नाही. आपल्या डॉक्यालिटीवर तुझा विश्वास नाही का हाय, बघ हाय. अशी भारी आयडिया करतो ना हा. उषा पळत आली पाहिजे. हा लोकांच्या जा तू जा जागा जागाच सोडित नाही आज मी. अरे इथं कामाचा माणूस आहे मी काय सरपंचासारखा मोकळा आहे काय अरे सरपंचानं बोलिलंय सरपंच हे बिबट्या आणला धरून. हे असले कुत्रे बित्रे हाकलायचे काम जमणार नाही मला आधीच सांगतोय मी. आधी सरपंच काय म्हणते ते बघा ती. गंठन अरे काम आणि काम आहे ना तुझ्याशिवाय होणार नाही रे आपल्या गावात तुझ्यासारखा ऍक्टर नाही ना त्याच्यामुळे ते काही गोष्टी तुलाच सांगावं लागते. आणि काय झालंय ते उषाबाई तिकडे गेल्यामुळे हा गडी सारखा सुट्ट्या टाकून पळतो. हा. मग आता बाळूचा जर पाय इथं ठेवायचा असेल तर आपल्याला उषाबाईला इथं आणावं लागेल. उषाबाई तशी येणार नाही लय नाराज होऊन गेलेली आहे ती. तर उषाबाईला आणण्यासाठी आपल्याला काही आयडिया करावं लागेल. तर तू काय कर इथून जा एका ठिकाणी बसा आणि उषाबाईला फोन लाव आणि सांग का बाळू दारू प्यालाय आणि नदीच्या पात्रात झोपलाय आणि ती आता मगरी बिगरी येत्या आणि बाळू भाऊला खाऊन टाकत्या तुम्ही लवकर या आणि बाळू भाऊला घेऊन जा. मग ती काय होईल घाबरन मगरीला घाबरन ती आणि मग येईल आणि मग तुम्ही 2 जण मिळून बाळूला आपलं खोटं खोटं घरी घेऊन जा. बाळू प्याल्याची नाटक करीन ऍक्टिंग करीन. चालतोय ना कस काय आयडिया. आयडिया चांगली हा असं मगरीची भीती दाखव. हा जा इथून आता मी इथंच बसलेलो आहे काय होतंय सांगा मला. चल मग. चल बस इथं निवांत जागा आहे. बघू तुझं काय मोबाईल दे ना असं म्हण ना बघू तुझं म्हणलं जे उशे वनील लावर का ना पाहिलाच यालाही. वहिनी घंटा बोलतोय. बोला. अहो ते काय बाळू भाऊनी टेन्शन घेतलंय लय दारू प्यालाय ते ते नदीच्या पात्रात झोपलाय. मग अहो, वहिनी मगरी बिगरी येतील आणि मोडून नेतील त्याला. बर बर. अहो खेकडे खेकडे चावू राहिले हो वहिनी त्याला ती खेकडे पंक्चर करतील तुमच्या बाळू भाऊला वहिनी. ए हाड बघा ते खेकडा कसा वहिनी रागाने बघतोय माझ्याकडं. काम करा त्यांना उचला आणि घरी नेऊन आपटा. अयो मला बाकी काहीच सांगू नका. ठेवा फोन. काय म्हणली तिला घरी नेऊन झोपवा त्यांना. आईला आता ही आयडिया फेल का. चल सरपंचाकडे. चल. सरपंच मिशन कम्प्लिटली फेल. आय रिपीट मिशन कम्प्लिटली फेल. का बरं काय झालं असं. मी उषा वहिनीला केला फोन हा. म्हणलं बाळू बाळू भाऊ फुल टाईट आहे हा आणि ते नदीच्या पात्रात झोपलाय म्हणलं मगरी बिगरी ओढून येते. हा अहो त्या म्हणले ते घरी नेऊन सोड त्यांना घरी जाऊन झोप म्हणले तिथं खाटावर नाहीत बाजीवर. ते बाईचं काय खरं नाही लय चिडलेले आहेत त्या उषा वहिनी. आल्या बाळ्यानी काय साधा त्रास दिला असं काय एवढी कस काय बाई चिडली. हा काय माहित बा आता. एक काम करा वेगळी काही आयडिया काढा सरपंच. ही फेल गेली फेल. दुसरी आयडिया आहे ती नाही जायची फेल. हा. एक काम कर तू
तू परत इथून जा, एका ठिकाणी बसा आणि फोन करा, सांगा का तो सॅम, प्रेम आणि कमलेश बाळूभाऊला जीव घ्याना हल्ला करू राहिलेत, बाळूभाऊला ते मारू शकतात, काही बी होऊ शकतं, तर तुम्ही लवकरात लवकर या. जर तुम्ही उशीर केला तर मग डायरेक्ट बाळूचं सावडायला च्या आहे का नाही. आता काय आमच्या शेवटी पर्याय नाहीये. आणि मस्तपैकी कॉमेंट्री करून सांग हा. सांगतो. आणि काय होते ते इथे येऊन सांगा, मी इथंच आहे, मी इथून हलत नाही. चालतं ना, ही भारी आयडिया चल. हा ती पहिल्यापेक्षा भारी आहे आता. ही आयडिया करून बघू. वहिनी गंठन बोलतोय परत. अहो बाळूभाऊचे कमलेचे प्रेमाचे सॅमचे लय तुंबा हाना मारा चालू आहे, लय जोर जोर दगड फेक चालू आहे. ते बघा कमलेशने दगड उचललेला आहे आणि बघता क्षणी कमलेशने दगड हवेत भिरकवलेला आहे. बघूया हा दगड आता बाळूभाऊच्या डोक्याचा वेध घेतो काय. आणि आणि अचानकपणे दगड बाळूभाऊच्या डोक्यात पडलेला आहे. रक्ताची चिळकांडी उडलेली आहे. 2-4 थेंब बाळूभाऊच्या शर्टवर टोपीवर उडालेले आहेत. ते पहा तिकडून सॅम भाला घेऊन येतोय. बाळूभाऊ सॅमकडे पाठ नको करू, नाही तर नको तिकड भाला टोचल बाळू. भाल्यानी पण आपला निशाणा साधलेला आहे. अरे ते काय बघताय का तुम्ही, ते बघा तो प्रेम हातात तलवार घेऊन आलेला आहे. वहिनी लवकर या, प्रेम उगा काही कापून टाकून बाळूभाऊचं हातपाय कापून बाळूभाऊ करण. वहिनी तुम्ही लवकर या. अहो गंटन भाऊजी, मी तिथे येऊन काय करणार आहे? अहो मी काही पोलीस आहे का? ती पोलीस केस आहे, तर पोलिसांना बोलवा. हा वय माझा येऊन काही उपयोग होणार नाही, तुम्ही पोलिसांना बोलवा. आणि डोकं नका खाऊ बरं माझं. ठेवा फोन. चालतंय वहिनी. हा ठेवतो. काय वहिनी म्हणजे ती पोलीस केस आहे, भांडणं मारा ती पोलिसात जाऊन कंप्लेंट द्या. फेल काय हो डाव. चला सरपंचकडे. चला सरपंच तिथंच असते. चला. अरे जेवला का नाही का तू? मिशन फेल. अर्र आय रिपीट मिशन फेल. प्यायला. त्यांना सगळं सांगितलं, म्हणलं कामल्या प्रेम्या तो सॅम बाळूभाऊला मारहाण करतायत, दांडकेने आणतायत. उषा वहिनी म्हणली ती पोलीस केस आहे, पोलिसांना कळवा म्हणली. काय करावं राव, ही बाई आता कशाला दाद द्यायना राव. काहीतरी करा राव सरपंच तुम्ही. किती त्रास दिला या माणसाने काय माहिती. एक आयडिया आहे आणि ही आयडिया आता फेलच जाऊ शकत नाही. आणि जर ही आयडिया फेल गेली ना, तर मी आत्ता सांगतो तुम्हाला, मी सरपंच पदाचा राजीनामा दे. आयडिया फेलच जाऊ शकत नाही. काय आयडिया? हा एक काम करा, इकडं कान करा, मी कानात आयडिया सांगतो तुमच्या. नको सरपंच. का रे? काल रात्री आहे ना कानात किडा गेलाय. हा ती आयडिया सांगतो आणि चुकून कानातून बाहेर येईन तुमच्या तोंडात जाईल. आईला घंट्या तू कधी सुधरायचा का नाही रे, का असाच राहशील? करा इकडे गाणं. चला. काय झालं? यार काय करू, काय झालं? ती आयडिया कानातली किड्याला आवडली, ते नाचत आहे आतमध्ये. बाळ्या याला मी लात घालू का तू घेऊन जातो? नाही त्याला मी घेऊन जातो. चल तू. मी करतो ती हा idea. जा चल. आणि ही बी तुम्ही दिवस इथं बाकड्यावर बसून काढलाय, नी बाकड्याच खाली बसून दिवस काढलाय. चल बाबा. अरे तू यामुळे लोक मला बोलायला लागले. जा तरी घरी आता. सुजाताबाई इकडे. हो सुजाताबाई, कुठे गेलो? आम्ही घरी जाऊन आलोय. घरी नाही तुम्ही, काही नाही. हवं गेलते थोडे रानात का हो? थोडं काम होतं तुमच्याकडे. बोला ना. लय महत्वाचं काम आहे. इकडे तुम्ही हा इकडे का? मध्ये. हा या. बोला. सांगू का? हा सुरू. ती उषा वहिनी आहे ना, लई दिवस झाले तिकडे माहेरी गेल्या ना, ती हम्म. यायनाच. माहितीये. मग काय करायचं होतं, तुम्ही बाळूभाऊ बरोबर डान्स करायचा. डान्स हा भाऊ सोबत हा. तो कपल डान्स. कपल डान्स येडे झाले काय तुम्ही? अहो तात्पुरता करायचा 2-3 स्टेप. उषा वहिनीला ते व्हिडिओ दाखवीन कॉल करून, मग त्या तळतळतीनं येतील. नको गंठन भाऊजी, तुमची आयडिया आहे ना, नको मला. उगाच माझा अंगला टील. मला माहितीये तुम्ही ना काय कुठाने अहो, idea माझी नाहीच आहे. नाही, तुम्ही तुमचं बघा. आयडिया कोणाची आहे? ऐका. आयडिया माझी नाहीये, मग सरपंचाची. आणि सरपंचाची आयडिया फेल नाही जात. सरपंचाची आयडिया हा. नक्की 100% बघा. ऐका. आम्ही खोटं बोलतो का? भरोसा तर नाहीच आहे. हा. पण 2-3 मिनिटं करा डान्स, त्याला तेवढं त्याचा संसार बसून. चालतंय. चला चला मग इथंच शेतात. इथं हा चला. चला चला चला. थँक्यू बरं का, थँक्यू. आला आला मोका मिठीचा ते झोका, झोक्यात झुलूया ये.
कोणीतरी बघन खळबळ उडल हळूच कान सगे. आला मुकाबी. अयो वहिनीला फोन करायचा राहून गेला. वहिनी व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉल. हा लगेच अर्जंट आहे. आला मोका मिठीचा दे झोका झोक्यात झुलूया ये. कुणीतरी बघन खळबळ उडल हळूच कान सगे. हळूच कान सगे. हो बघितलं वहिनी, बघितलं. हा बघितलं कसा नाचतोय. हा नाच मुगरे सारखा. येता होय तातडीने या. बाय भाऊ मिशन सक्सेस. अरे नाचता काय हा दुसऱ्या बाई बरोबर लय नाचायचं त्यांना. नाचण्यासाठी लय पाय वळवळ करत होते ना, आता यांचे पाय सडकून काढते. सरपंच अरे आयडिया सक्सेसफुल. म्हणणारच होती. मिशन कम्प्लीट. काय काय केलं? ते तुम्ही सांगितलं तसं बाईनी डान्स चालू केला. हा मी डायरेक्ट उषा वहिनीला व्हिडिओ कॉल. बर. ती व्हिडिओ कॉलवर डान्स बघून अशा उषा वहिनी सडकली. हा. मोबाईलच्या स्क्रीनला 2 कान फाडीत आणले तीन आणि रागात निघली. आता आता कोणत्याही येणार आहे. आता तुम्हाला सांगू का, बाई आहे ना बाई, एक वेळे ना उपाशी राहून संसार करील, पण नवऱ्याबरोबर दुसरी बाई असं होऊच शकत नाही. मला माहिती होतं की हे असं झालं ना तर उषाबाई हाय असं काम सोडून येणार. सरपंच आता गुच्छ येणार. आता मरतोय वाड्या. अरे ते घाबरून पळालंय ते. उषा वहिनी येणार म्हणून. हा एवढं काय करायचं का कुत्र घाबरण? त्याला आनंद झालाय सरपंच. आता चला आता गुशा येणार. आता मी जाणार मस्तपैकी एक चपटी लावणार, आणणार, खाणार, आणि झोपणार. अरे बाळ्या, 10 रुपयाला म्हणूनच उषा वहिनी गेली होता, तू परत पिणार का? आनंदाच्या भरात सगळं होत काही नको सरपंच. करू, नाही तर ती हाय अशीच मागे जाईन. बरं, येऊ आज नको. काहीच करीत नाही. हा, आज आनंदात जातो आणि तिला भेटतो. हा चालेल. आहे का नाही? हा. आणि आता इथून पुढे नीट वाग. प्रत्येक वेळेस मी तुझ्या मदतीला येणार नाही. सरपंच बायको सोडण्यापेक्षा दारू सोडलेली बरी. चला येऊ का आता, बिछाना टाकायचा आहे. सरपंच बाळ्या मरत नाही आता. बरं ऐका, उद्या माझ्या हाफ दिल्या. मी उद्या सकाळी येणार. आयो! आयो! आयो, उचे! ओ! पाय वळवळ नाही ना, नाही ना. अरे तू गप. ऐक ना. अरे उची. सरपंच बाया मरतोय आता. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.